त्याला हल्लं त्याला हल्लं नको ते इकडे गुड मॉर्निंग. आज हे देते लागले सर बरोबर सुरू करायचं आपण. नाही टीम टीचिंग आहे ना त्यांचं दोघांसाठी टीचिंग आहे का? हा चालेल. चला सुरू करा. हा करायला समजा तू करतो लिहिलेत का लेसन? लेसन नाही लिहिला? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांचा आवडता विषय म्हणजे इतिहास. तर इतिहास आहे, तर भारतीय इतिहास म्हणजे काय सांगू शकता? भूतकाळातील झालेल्या घटना आणि त्याचं वर्तमान असणार. अगदी बरोबर. तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या अशा सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची अशी सुसंगत घटनांची माहिती म्हणजेच इतिहास होय. तर इतिहास म्हणजे त्या काळचे स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. तर इतिहास हा या स्थळ, काळ, व्यक्ती आणि या घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. तर मानव आणि त्याच्या सभोवतालच्या परिसर यांच्या परस्पराशी कसा संबंध होतो हे आपल्याला इतिहासामध्ये समजते. इतिहासाच्या भागात प्राचीन भारताचा इतिहास दिलेला आहे. तसंच इतिहासामधून आपली संस्कृती, परंपरा यांची देखील माहिती आपल्याला इतिहासातूनच मिळते. तसंच रोजच्या जीवनात प्रत्येकाला येणाऱ्या अनेक सांस्कृतिक प्रथा, परंपरा, मनात अनेक असे परंपरेविषयी मनात येणाऱ्या अनेक प्रश्न निर्माण होतात. तसंच विविध प्रकारच्या प्राचीन वस्तू, नाणी, प्राचीन कला याविषयीची माहिती देखील आपल्याला इतिहासामधूनच मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाची साधने, इतिहास या प्रकरण विषयामध्ये इतिहासाची साधने हा प्रकरण आपण घेणार आहोत. तर त्याच्यातील पहिला घटक जो आहे भौतिक साधने. तर भौतिक साधनेमध्ये वस्तू आणि वास्तू किंवा यांचे अवशेष ज्या आहेत त्यांना आपण इतिहासाची भौतिक साधने म्हणतो. तर भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे असं महत्त्वपूर्ण स्थान असते. तर किल्ल्याचे काही असे महत्त्वाचे असे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग,
सिंहगड, भुईकोट हे किल्ल्यांचे प्रकार आहेत. तसेच भौतिक साधनामध्ये कबर, वीरगड, राजवाडे, मंत्री निवास, राजवसा, सामान्य जनतेची घरे यांचा देखील समावेश इतिहासामध्ये होतो. यावरून आपल्याला इतिहासाच्या कालखंडातील माहितीचा बोध होतो. तसंच वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील इतिहासाची कलेचा दर्जा कसा होता, तसंच बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादी देखील माहिती आपल्याला इतिहासातून समजते. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने यांचे वर्गीकरण आपण करू. तर ज्या ऐतिहासिक घटनेचा आपल्याला अभ्यास करायचा त्याच्याशी संबंधित बाबीचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामध्ये पहिला आहे भौतिक साधनामध्ये स्मारके, इमारती, लेणी, शिवालेख, नाणी, ताम्रपट, इत्यादी आपल्याला भौतिक साधने इतिहासामध्ये भौतिक साधने म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरा घटक जो आहे तो लिखित साधने. लिखित साधने म्हणजे त्या काळी देवनागरी, अरेबियन, पार्शियन, मोडी आदी लिपींचा उपयोग होत होता. तर त्यांचे विविध रूपे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक अशी घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांची माहिती आपल्याला लिखित साधनामध्ये मिळते. तर लिखित साधनामध्ये आपल्याला अजून वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यामध्ये लिखित साधनामध्ये राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, लिहून झाले सर्वांचे. लिखित साधनामध्ये पहिला जो आहे वंशावली, पत्रव्यवहार खजिते, न्यायनिवाडी, ग्रंथचरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बकरी, इत्यादी आपल्याला साधने लिखित साधनांमध्ये पाहायला मिळतात. या काळात परकीय प्रवासी भारतात आले तेव्हा आपली प्रवास वर्णने त्यांनी लिहिलेली आहे. त्यात निकोलस मोनुची यांचा देखील समावेश होतो. तर बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले होते. तर शिवभारत आणि शिवचरित्र, तसेच त्या विविध राज्यकर्त्यांची चरित्रे, पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची देखील उकल करता येते. तर दुसरा जो घटक आहे तो आपण मौखिक साधने. मौखिक साधनेमध्ये कोणकोणते घटक आहेत मौखिक साधने? कोण सांगू शकतो? मौखिक राहिले ना, लिखित आणि मौखिक येते. मौखिक राहिले
हे सांग. सांग. तर लिखित साधनामध्ये कोणकोणते येतात तर सांगतो थोडं. ग्रंथ होत्या, परत राजदरबार हे असतात संदर्भ लिहून ठेवले ते शिलालेख वगैरे. अगदी बरोबर. भौतिक साधनामध्ये भौतिक भौतिक साधन, साधनामध्ये कोणकोणते येतात? किल्ले, कबर, अजून या गोष्टी. बरोबर. मशिदी. भौतिक साधनामध्ये स्मारके झाले, इमारती, किल्ले, लेणी, शिलालेख इत्यादी हे भौतिक साधनामध्ये येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाची साधने हा पाठ पाहिलेला आहे. विद्यार्थ्यांनी सर्वांनी याचा अभ्यास करून यायचा आहे. बरं. आता तुम्हाला आहेच किती ते 4-5-6 अध्याय आहे, तेवढे लक्षात नाही राहत. म्हणून पाहून तुम्ही सांगता येईल. जर असं तुम्ही पाहून सांगता समोरचे विद्यार्थी उड्या मारतील वर्गात. आता इथं कोणी विद्यार्थी नाही तुमचे, तुम्ही या म्हणून कोणी क्लास कंट्रोलचा विषय नाही. या पद्धतीने जर तुम्ही वर्गात शिकवायला लागले तर वर्गात किती धिंगाणा करतील मुलं. थोडंसं तयारी करून घ्यायची, तयारी करायची म्हणजे आपल्याला बोलता येईल. आता याच्यामध्ये 2च महत्त्वाचे साधन आहेत. एक तर वास्तू आणि वस्तू सांगितलं तुम्ही, लेखी साधन आहे, मौखिक परंपरा आहे, 3 महत्त्वाचे ठीक आहे. हे 3 जे लक्षात राहण्यासारखे आहेत सगळे इतिहासाचे जे साधन आहेत. काय हरकत नाही, चांगला प्रयत्न केला, चांगली. आता पुढच्या लेसनसाठी चांगली तयारी केली. आता कोण घेणार आहे? तुम्हीच घेणार आहे टीम टीचिंग मराठीचा. बरं, मी घेतो नंतर तुम्ही करतो. मी घेतो नंतर मग तुम्ही घेतो. कसंही करा सारखं. टीम टीचिंग घेताय पहिले? हो घ्या. मी याचे 2 ऑटो पाठवतील. टीम टीचिंगचा अर्थ कळला का तुम्हाला? काय असं काल सांगितलं होतं, पण आता एक जणांनी येतो कसं हा, एकाने मूल्यमापन करणं अपेक्षित होतं. शेवटी ज्यांनी पहिले प्रस्तावना करायची, एखादा विषय प्रतिपादन करायचं, फलक आलटून पालटून करायचं ना काम. ते हे फक्त बोलत राहिले, तुम्ही फक्त फलक लेखन करत राहिले. तुम्ही काय तुम्हाला बोलता येते का नाही हे आम्हाला कळलं नाही असं मला. ओके, आता मात्र पुढच्या टीम टीचिंग मध्ये असं आलटून पालटून करा. चालू मध्ये मला सांगता येत नाही ना असं नका करू. चालू लेसन मध्ये डिस्टर्ब नाही करता येत तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भूमी संतांची भूमी. संत म्हणजे काय बरं? म्हणजे समाजात परिवर्तन घडवण्यामध्ये. हा, सत्पुरुष कसं समाजात परिवर्तन घडवणार. तुम्हाला महाराष्ट्रातील संत माहिती का? संत ज्ञानेश्वर, संत हो, अशा अनेक संत होऊन गेले महाराष्ट्रात. तर त्यांचं कार्य काय? समाजाला प्रबोधन करून समाज घडवण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. समाजासाठी आणि ह्या विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी सर्व संतांनी जी प्रार्थना केली आहे ती आज आपण या पाठात पाहणार आहोत. एवढा तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष की जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती, देह, कष्टवृत्ती, उपकारे ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा भक्ती बरोबर समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. तर संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काही मागत नसतो, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. यासाठी श्री चक्रधर स्वामी म्हणतात की संत चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा, बसवेश्वर अशी सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे साकडे घातले. संतांनी स्वतःसाठी काही न मागता समाजासाठी जे परमेश्वराकडे साकडे घातले ते ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रसादातून बघूया. ज्ञानेश्वर महाराजांचं समाजाचं कुठे माहिती तुम्हाला?
तर पसायदान आपण रोज म्हणतोच ना काय. तर संत ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वासमत्पक देवाने केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापर्यंत ती माध्यम असते. परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वासमत देवाला सारे सुखी जीवन करण्याची प्रार्थना केली आहे. आपण आपली प्रार्थना करतो तेव्हा मला सुखी ठेवू, तेव्हा मला हे कर, बरोबर आहे नाही. पण संत म्हणजे सत्पुरुष म्हणजे जगाच्या कल्याणासाठी परमेश्वराला स्वतःला काही आपल्या समाजासाठी माहिती त्यांनी म्हणजे देहरूपी जिजावे आणि कीर्तिरूपी उरावे म्हणजे देह जिजावला त्यांनी समाजासाठी त्यांनी जगावलं आणि कीर्तिरूपी त्यांचं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी म्हणे यांच्या स्मरणात काय नाही. पसायदानाचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. निसर्गातील फळे वृक्ष नद्या निर्जल समुद्र सूर्य चांद चंद्र तारे एकोपाने राहते त्याचा दाखला देत आपण गुणागुणाने राहावे ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी वचनात म्हटले आहे जे फळांचे वेळकटी सांगतो तया सत्कर्मी ती वाढव भूतत परस्पराकडून मैत्र जीवाचे दुरिताचे ती मर जावो विश्व धर्मेश्वर पाहो जो जीवाचे तो राही प्राणी यांनी सर्व वृक्ष असतील झाडे असतील हे सर्व कसे एकोपाने राहतात. तसं मानवानी सर्वांनी एकोपाने राहायला ज्ञानेश्वर मला सांगतात का मानवता हाच धर्म आहे. माणसाने माणसाला जपले पाहिजे. आजच्या कोरोनाच्या काळात पाहिले किती म्हणजे आज आपण माझं करत बसल्यामुळे आज किती मोठं संकट आलं पृथ्वीवर कोरोना व्हायरस सारखे का मग आपण माझं न करता समाजासाठी काय केलं पाहिजे. काय केलं पाहिजे समाजाच्या कल्याणासाठी काय केलं पाहिजे. सहकार्य करणं प्राणी हत्या बंद करणं प्राणी हत्या बंद करणं त्यानंतर स्वच्छता प्लॅस्टिकचे वापर कमी केला पाहिजे. हे सर्व मानवता केली तर सर्व टिकेल नाही का. माणसाने आपल्या मनातील दुष्टता नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी यालाच काळाची एक म्हणजे सांगू म्हटलंय किंवा दुरिताचे ते मर्द असणार दुरित म्हणजे दुष्मरण या जगातून दुष्मरणाचा अंधकार नाही सावरून ज्याला जे जे हवे ते मिळवून अशी विश्व करण्याची प्रार्थना त्यांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनी परमेश्वराकडे एका अभंगात ते म्हणतात अहंकाराचा न लागो राजास माझ्या विष्णुदासा भाविकांचे. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा मला सतत नंबर लावते मला कधी अहंकार होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधी यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. वरांची चरित्र आपल्याला हे शिकवतात. संत एकनाथांनी सर्व भूती भगवत व्हावे हाच निज भक्तीचा ठावे असे म्हटले आहे. प्राणी मात्रात मैत्री असते की विश्व आनंदाने राहू शकतो. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे. मानवी सुख सर्व दे मनाने समरस होणे दुसऱ्याचे आनंद मानणे दुसऱ्याच्या दुःखात आधार देणे हा आपला आणि परका असे मनात कधी नाही आणणे असे झाले तर जीवाची मैत्री होते. संत एकनाथांनी सर्व भूती भगवत व्हावे असे म्हणतात. तर ज्ञान यासाठी भूतास परस्पर मैत्र जीवाचे असे म्हणतात. तर संत तुकारामांनी देवपाशी सत्संगते सदा असे मागणी मांडली आहे. तर संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात की एका सहाय्य करू अवघे धरू संपूर्ण. संत स्वतःसाठी काही मागत नाही तर जगाच्या कल्याणासाठी ते प्रार्थना करत असतात. संत रामदासांनी शिव कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. तर ते म्हणतात की कल्याणी करी देवरा जन हे देवीवरी तळमळ होतीची आहे हे जन हाती करी. संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते म्हणून ते परमेश्वराजवळ स्वतःचे कल्याण करायची मागणी मागतात. तसंच संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर जास्त त्यांनी भर दिला. जसं की वेळ वाया घालवणे व्यर्थ आहे गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे. संत गाडगे महाराज माहिती तुम्हाला संत गाडगे महाराज गावोगाव स्वच्छतेचा अभियान करायचे रात्री कीर्तन करायचे. समाजाला हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी की
हा वेळ वाया घालू नका तुम्ही. देवा धर्माच्या नादी लागण्यापेक्षा शिका, अभ्यास करा आणि प्रगत व्हा. आता नको धर्म कुठे पैसा खर्चून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा खर्च आहे. स्वतःचा उद्धार कर, प्रयत्नाने शक्तीने मुक्ती सुटल्या. सरी तुम्ही हे द्या शब्दार्थ सद्गुरू संत. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाची कल्याण व्हावे हे संत गाडगेबाबांनी अभिप्राय केला आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामकीर्तीत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे, अन्याय नाही सेवा. यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज शिकवतात सर्व विश्वाची आवश्यकी ही धर्माची गोष्टी नेटकी ती आणावी सर्व गावात तरच लाभ आहे. संत काय प्रार्थना करतात सर? सर्व संत कशाची प्रार्थना करतात? विश्वाचं कल्याण. विश्वाचं कल्याण व्हावं, समाजाचं कल्याण होण्यासाठी. प्रश्न घ्या ना शेवटी मूल्यमापन वगैरे काही येतच झाला प्रश्न. संत ज्ञानेश्वरांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना जे खळांची वेगवेगळी सांगतो. हा चला ठीक आहे, मगाशीपेक्षा चांगला झाला. ठीक आहे, चला जाधव सर. तर मी आताची तिने सांगितलं ना कोणतं घ्यायचं त्यामुळे तर सर्वप्रथम पेश म्हणजे काय सांगते?